या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण AITT मास्टर क्लास वायरिंग इन्स्टॉलेशन आणि अर्थे या मॉड्यूल 9 मधील सर्व 20 AITT प्रश्नांचे विश्लेषण, सूत्रे आणि उदाहरणांसह सखोल अभ्यास करू. मॉड्यूल 9 मध्ये 4 मुख्य विभाग आहेत: अर्थिंग फाउंडेशन, टेस्टिंग अँड इन्स्ट्रुमेंट्स, वायरिंग नियम आणि सूत्रे आणि सुरक्षा व दोष निवारण. हे सर्व 29 AITT प्रश्नांना कव्हर करतात. अर्थिंगचे 2 मुख्य प्रकार आहेत: सिस्टीम अर्थिंग, जे जनरेटिंग स्टेशन आणि सबस्टेशन्समध्ये वापरले जाते, आणि उपकरण अर्थिंग, जे मानवी सुरक्षेसाठी उपकरणांच्या धातूच्या भागांना जोडलेले असते. BIS नियमानुसार सिंगल फेज घरगुती वायरिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या कॉपर अर्थ कंडक्टरचा किमान आकार 15SQ.mm असावा. अर्थ रेझिस्टन्स कमी करण्याचे 2 मार्ग आहेत: अर्थ खड्ड्यात ओलावा कायम ठेवणे आणि दुहेरी अर्थिंग प्रदान करणे. हार्मोनिक विकृती नियंत्रित करण्यासाठी IE नियमानुसार न्यूट्रल कनेक्शनमध्ये इम्पेडन्सद्वारे अर्थिंग केले जाते. मेगर आणि अर्थ रेझिस्टन्स टेस्टर पॉल ऑफ पोटेन्शियल पद्धतीवर आधारित आहेत. हे तत्व अर्थ रेझिस्टन्स मोजण्यासाठी वापरले जाते. अर्थ रेझिस्टन्स टेस्टरमध्ये DCचे AC मध्ये रूपांतर करण्यासाठी करंट रिव्हर्सल वापरला जातो. AC वापरणे आवश्यक आहे, कारण यामुळे इलेक्ट्रोलाइटिक EMF हस्तक्षेपाचा प्रभाव टाळला जातो. मेगरमध्ये पॉइंटर स्थिर नसतो, कारण त्यात कंट्रोलिंग टॉर्क नसतो. ओहममीटरमध्ये सुईचे विक्षेपण 2 कॉइलमधील विद्युत प्रवाहाच्या गुणोत्तरावर अवलंबून असते. मेगरचा उपयोग इन्सुलेशन रेझिस्टन्स चाचणीसाठी केला जातो. वायरिंग इन्स्टॉलेशनच्या 3 महत्त्वाच्या चाचण्यांमध्ये पोलॅरिटी चाचणी, इन्सुलेशन रेझिस्टन्स चाचणी आणि अर्थ लिकेज चाचणी समाविष्ट आहेत. पोलॅरिटी चाचणीमध्ये स्विच योग्य लाईव्ह वायरवर असल्याची खात्री केली जाते. AITTसाठी आवश्यक सूत्रे: व्होल्टेज ड्रॉपचे सूत्र IR व्होल्ट आहे. डायव्हर्सिटी फॅक्टरचे सूत्र किमान प्रत्यक्ष लोड भागिले इन्स्टॉल केलेला लोड आहे. IT नियमानुसार पॉवर सबसर्किटसाठी जास्तीत जास्त अनुज्ञेय लोड 3000 वॅट आहे. घरगुती वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये अनुज्ञेय गळती करंट पूर्ण लोड करंटच्या 5000 इतका असावा. सेवा कनेक्शन ग्राहक मेन बोर्डला एनर्जी मीटरशी जोडले जाते. स्ट्रँडेड कंडक्टर सॉलिड कंडक्टरपेक्षा अधिक लवचिक असतात. क्रिम्पिंगमुळे सैल कनेक्शन टाळता येतात आणि वायरिंग सुरक्षित राहते. घरातील पाणी गरम करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गीझर्स आणि इतर हीटिंग उपकरणांसाठी नेहमी LGS सिरीज टाईप MCB वापरली जाते. हे रेझिस्टिव्ह लोड सुरक्षितपणे हाताळण्यासाठी डिझाईन केलेले आहे. मानवी सुरक्षेसाठी जर एखाद्या व्यक्तीला 20 MA शॉक करंट मिळाला तर त्याचा परिणाम वेदनादायक धक्का असतो. योग्य उपकरण अर्थिंग आणि लिकेज मर्यादा काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. घरामध्ये दिवा मंद झाल्यास किंवा मोटर मंद धावल्यास हे उच्च मूल्याच्या सिरीज रेझिस्टन्स फॉल्टमुळे होते. डेड शॉर्ट वायरिंग इन्स्टॉलेशनमध्ये मेगर तपासल्यास 0 ओमेगा मिळते. AITT मॉड्यूल 9 मधील महत्त्वाचे मुद्दे: अर्थ वायरचा आकार 1.5SQ.mm, गळती करंट मर्यादा 1551x, पूर्ण लोड सबसर्किट कमाल लोड 3000 वॅट आणि 20 MA शॉकचा परिणाम वेदनादायक धक्का. या मूल्यांना नेहमी लक्षात ठेवा.